त्या रात्री भार्गवी नेहमीप्रमाणे कपाट उघडून जुन्या वस्तूंकडे पाहत उभी होती. तिच्या हातात ते छोटंसं ब्लँकेट होतं. इतक्यात शांभव खोलीत आला आणि तिच्या मागे थांबला. मॉम, ती एकदम दचकली. अरे तू झोपला नाहीस अजून? नाही. तू या कपाटात रोज काय बघत असतेस? त्याने हळू आवाजात विचारला. भार्गवीने ब्लँकेट परत ठेवत हसू आणण्याचा प्रयत्न केला. जुन्या आठवणी आहेत. शंभव काही क्षण शांत राहिला. तो लहानपणापासून हे कपाट, त्या वस्तू आणि आईच्या डोळ्यात दाटणारी ही वेदना पाहत आला होता. पण त्यामागचं सत्य त्याला कधी सांगितलं गेलं नव्हतं. मॉम, एक विचारू? हां, विचार ना. तुझ्या आयुष्यात कोणी होतं डॅडपेक्षा जवळचं? ह्या प्रश्नाने भार्गवीचे डोळे पाणावले. हात क्षणभर थबकले. भार्गवीला काय बोलायचं तेच कळत नव्हतं. शांभव तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत उत्तर शोधत होता. मॉम, इट्स ओके. तुला नसेल सांगायचं तर नको सांगू. मी डॅडला काहीच सांगणार नाही. त्याने पुढे होत भार्गवीला मिठी मारली. त्या क्षणी दारात सौरभ येऊन थांबला. अनेक वर्ष झाकून ठेवलेल्या सत्यावरचा पडदा आता हळूहळू उडू पाहत होता. टू बी कंटिन्यू. शब्दवेदी.